हॅलो. खूप चर्चेत असलेल्या एक प्रश्नाबद्दल आज बोलूयात. कच्चे पदार्थ म्हणजे सॅलड जेवणाच्या ऐवजी किंवा मूळ जेवणाला रिप्लेस करून किंवा जेवणाचा अर्धा भाग म्हणून हल्ली बरेच लोक खातात. सॅलड आयटम म्हणजे काय खातात तर गाजर, काकडी, मुळा, कोबी, पालक, मेथी असे सगळे प्रकार एकत्र मिक्स करून त्याच्यात काय मॅक्रोनी घालतील, कच्चं चीज घालतील, टोफू घालतील आणि त्याच्यामध्ये कसले कसले ड्रेसिंग टाकून आणि चाट मसाला टाकून आणि चविष्ट करून आणि ते जेवणाच्या ऐवजी ते खातात. किंवा कसले कसले मिल्कशेक घेतात, ज्यूस पितात आणि किंवा सूप पितात पालकाचं आणि मूळ जेवण ह्या पदार्थाने रिप्लेस करतात. असं करणं योग्य आहे का? वजन कमी करण्यासाठी हे प्रयोग बरेच लोक करतात. पण वजन का कमी होतंय हे खाल्ल्यानंतर याची खरी बाजू आज थोडीशी बघूया. मुळात हे सगळे पदार्थ तुम्हाला पचणार आहेत का याचा आधी विचार करा. कच्चे पदार्थ हे आयुर्वेदानुसार तरी पचायला जड असतात. हो, पचायला जड असतात शिजवलेल्या पदार्थांपेक्षा. शिजवलेल्या पदार्थांवरती अग्निसंस्कार झाल्यामुळे शिजवलेले पदार्थ हे कच्च्या पदार्थांपेक्षा पचायला हलके असतात. कडधान्य विशेषतः कच्ची पचायला जास्त जड आहेत. स्प्राउट्स आम्ही खातो असं कौतुक आणि सांगणाऱ्या सगळ्या लोकांनी कृपया ते स्प्राउट्स शिजवून खा. त्याच्यामध्ये मसाले नाही घातले तरी चालतील, निदान उकडून खा, म्हणजे ते पचायला सोपे होतील. ते पूर्ण जेवण रिप्लेस करण्याचा प्रकार मला तरी स्वतःला पटत नाही, कारण ह्या कच्च्या पदार्थांमधून तुम्हाला प्रोटीन, विटॅमिन हे योग्य प्रमाणामध्ये मिळतीलच ह्याची काही गॅरंटी नाही, कारण एकतर ते मुळात पचणार नाही आहेत आणि पूर्णपणे कार्बोहायड्रेट तुम्ही स्किप करता आहात. कार्बोहायड्रेटमधून आपल्याला शुगर मिळणारे जे रोज आपण करन्सीसारखे वापरतो आहोत. आपला मेंदू मुख्यतः शुगरवर चालणार आहे. त्यामुळे ज्या लोकांनी कार्बोहायड्रेट पूर्णपणे स्किप केलेले आहेत त्यांनी पुन्हा एकदा विचार करा. वजन कमी का होतं तर असं सतत ग्रीन सॅलड खाणाऱ्या लोकांना त्यात प्रोटीन अतिशय कमी प्रमाणामध्ये जातं, त्यामुळे मसल मास कमी होतं. हो, मसल तुमचा पचवला जातो जर तुम्ही योग्य प्रमाणात प्रोटीन नाही खाल्लेले तर, आणि अयोग्य पद्धतीचं वजन कमी होतं. मेद आहे तिथेच राहतो. मसल मास पचवून तुमचं मांस शरीरावरचं कमी होऊन वजन कमी होतं. किंवा अपचन झाल्यामुळे जे तुम्ही खाताय ते अंगी लागत नाही आणि म्हणून वजन कमी होतं. शरीरातलं पाणी, क्षार आणि मांस मोठ्या प्रमाणावरती कमी व्हायला लागतं, म्हणून तुम्हाला खप्पड तुम्ही दिसायला लागता. हे योग्य पद्धतीने वजन कमी करणं नाही आहे. मिल्कशेकच्या बाबतीत तर मी पूर्ण विरोधात आहे, कारण मुळात आयुर्वेदानुसार दूध आणि फळं मिक्स करून किंवा एकत्र केलेल्या डिश किंवा एकापाठोपाठ एका जेवणाच्या वेळेला खाणे हे विरुद्धांना आहे. तुम्ही ज्या पावडरी मिल्कशेकमध्ये टाकून खाता आहात ते माझ्या दृष्टिकोनातून शिळं आहे, कारण ते अनेक महिन्यांपूर्वी कंपनीमध्ये तयार केलेलं आहे. जरी ते किती सप्लिमेंट वगैरे म्हणत असले तरीसुद्धा त्याच्यातला प्राण निघून गेलेला आहे. जीवनसत्व त्याच्यामध्ये औषधांसारखी टाकलेली असतात. ताजी जीवनसत्व त्याच्यामधून अजिबात मिळत नाहीत. हे मिल्कशेक पचायला जड असतात, म्हणून तो एक ग्लासभर मिल्कशेक सकाळी तुम्ही प्यायला की तुम्हाला दुपारीसुद्धा अगदी भूक लागत नाही. एक ग्लास मिल्कशेकवर पूर्ण दिवस काढणारी सुद्धा माणसं आहेत. असं जर अग्निमांद्य करून वजन योग्य प्रकारे कमी होत असतं तर ते कमी झालेलं वजन तुम्हाला चांगलं दिसलं असतं. मिल्कशेक पिऊन वजन कमी करणारे जे लोक आहेत त्यांच्या चेहऱ्याचं सगळं तेज निघून गेलेलं असतं. केसांचा ठिसूळपणा, नखांचा ठिसूळपणा आलेला असतो. हे कशामुळे तर योग्य पद्धतीचे प्रोटीन जे आहेत ते तुम्हाला कमी पडत आहेत. तुमचं डायजेशन गडबड होतं आहे. तुम्हाला जीवनसत्व आणि प्रोटीन जे त्या मिल्कशेकमध्ये घातलेले आहेत ते सुद्धा अंगी लागत नाही आहेत. कृपया जेवणाला रिप्लेसमेंट शोधू नका. व्यायामाने वजन कमी करा. जेवणाला रिप्लेसमेंट शोधल्यानंतर तुमच्या शरीराला पण रिप्लेसमेंट शोधायची वेळ येणार आहे, हे लक्षात ठेवा. बाय बाय.